राज्यातील धरणांमध्ये अवघा 40% पाणीसाठा शिल्लक। गेल्या वर्षी याच दिवसांमध्ये राज्यातील धरणांमध्ये अधिक 14% म्हणजेच 54% पाणीसाठा शिल्लक होता। यंदा गंभीर स्थिती। लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने आज अजित पवारांची राज्यातली आमदार मंत्र्यांची महत्त्वाची बैठक। या बैठकीत लोकसभा जागा वाटप आणि प्रचाराच्या रणनीतीवर होणार चर्चा। आगामी लोकसभा निवडणुकीच्या मुंबई भाजपच्या मॅरेथॉन बैठका सुरू। आज भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलारांकडून सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित। लोकसभा निवडणुकांसाठी शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता। पहिल्या यादीत 15 ते 16 उमेदवारांची नावं। 28 मार्चला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवार यादी जाहीर होण्याची शक्यता। राष्ट्रवादी 5 पेक्षा अधिक जागा लढवण्यावर ठाम। पहिल्या टप्प्यातील एकही जागा राष्ट्रवादीकडे नाही। काही जागांवर चर्चा सुरू। महायुतीच्या जागा वाटपात 48 पैकी 46 जागा निश्चित। 2 जागांचा तिढा। ठाणे आणि नाशिक लोकसभा जागेवरून महायुतीमध्ये तिढा कायम। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना ईडीने केलेल्या अटकेच्या विरोधात आज आम आदमी पार्टी पंतप्रधानांच्या निवासस्थानाला घेराव घालणार। त्यावेळी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आंदोलनात सहभागी होणार। राजधानीच्या मुख्यमंत्री केजरीवालांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आज भाजपचा निषेध मोर्चा। फिरोजशाह कोटला स्टेडियम ते आरटीओ मार्गे दिल्ली सचिवालयापर्यंत सकाळी 11 वाजता निषेध मोर्चा। महाविकास आघाडीच्या यादीला महत्त्व देत नाही। शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळेंची प्रतिक्रिया। महायुतीची यादी लवकरच जाहीर केली जाईल, शेवाळेंची माहिती। नागपूर लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी उरले शेवटचे 2 दिवस। चंद्रपुरातून सुधीर मुनगंटीवार, नागपुरातून विकास ठाकरे आणि गडचिरोलीतून चिमूर मधून अशोक नेते आज उमेदवारी अर्ज भरणार। शिवाजीराव आढळराव पाटील आज शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार। आज संध्याकाळी 4 वाजता मंचर इथे अजित पवार, दिलीप वळसे पाटील आणि आमदार दिलीप मोहिते यांच्या उपस्थितीत करणार पक्षप्रवेश। वाशिमच्या पोरादेवी इथे मंत्री सुधीर मुनगंटीवारांनी घेतलं संत सेवालाल महाराज आणि जगदंबा देवीचं दर्शन। पोरादेवीचं दर्शन घेऊन पुढील प्रचार दौऱ्याला सुरुवात करणार। रामटेक लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या रश्मी बर्वे यांना उमेदवारी। मात्र तरीही काँग्रेस नेते किशोर गजभिये उमेदवारी अर्ज दाखल करणार। शिर्डी लोकसभेची जागा शिवसेनेलाच मिळणार, खासदार सदाशिव लोखंडे यांची माहिती। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून कामाला लागण्याचे आदेश, लोखंडेंची प्रतिक्रिया। रासपचे नेते महादेव जानकर कुठून लढणार हे लवकर कळणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। बारामती लोकसभा मतदारसंघातून महादेव जानकर निवडणूक लढणार नाही, आमदार अमोल मिटकरींची माहिती। तर सुनेत्रा पवारच निवडणूक लढवणार, मिटकरींकडून स्पष्ट। बारामती लोकसभा निवडणूक लढवण्यावर माजी मंत्री विजय शिवतारे ठाम। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी समजावल्यावरही शिवतारे निवडणूक लढवणार। रावेर मतदारसंघामध्ये महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसेंच्या प्रचाराला सुरुवात। तर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या रोहिणी खडसेंकडून रक्षा खडसेंच्या विरोधात प्रचाराची मोहीम सुरू। सोलापूरमध्ये लोकसभेसाठी मुख्यमंत्र्यांची मुलगी आणि कामगाराचा मुलगा अशी लढत होणार आहे। उमेदवार राम सातपुतेंचा प्रणिती शिंदेंना टोला। तर सोलापूरची जनता मोदींना सोलापुरातून एक कमळ नक्की देईल, सातपुतेंचा दावा। दरवर्षीप्रमाणे यावर्षी मराठी कलाकारांकडून रंगपंचमी उत्साहात साजरी। माढा लोकसभा मतदारसंघात मला साथ देणाऱ्या सर्वांची नाराजी दूर होईल, माढा लोकसभेचे उमेदवार खासदार रणजित निंबाळकर यांची प्रतिक्रिया। तर महायुतीमधील सर्व घटक पक्षांना घेऊन लवकरच प्रचाराचा नारळ फुटेल, निंबाळकरांची माहिती। महाविकास आघाडीने सोलापूर मध्य विधानसभा आम्हाला सोडावी, लोकसभा निवडणुकीत आम्ही काँग्रेसचा प्रचार करू, माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांची भूमिका। नाशिक लोकसभा जागेवरून भाजप आणि शिंदे गटामध्ये संघर्ष वाढण्याची शक्यता। हेमंत गोडसे यांच्या शक्ती प्रदर्शनानंतर भाजपची आक्रमक भूमिका। बच्चू कडू मुख्यमंत्र्यांना भेटल्यावर त्यांचे गैरसमज दूर होतील, मंत्री दीपक केसरकरांची माहिती।
नारायण राणे यांच्यावर कोकणचा विकास अवलंबून मंत्री दीपक केसरकरांचं वक्तव्य. राणे जर उद्या निवडून आले तर त्यांना मंत्रिपद मिळणार, केसरकरांचा दावा. पुण्यात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी बोलावली काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक. शहर काँग्रेसमधील नाराजी दूर करण्यासाठी बैठकीचं आयोजन. काँग्रेसचे माजी नगरसेवक आबा बागुल यांची अनुपस्थिती. पुसद इथे आगामी लोकसभा निवडणुकीनिमित्त पारंपरिक होळीगीत सादर. गीताच्या माध्यमातून बंजारा समाजाचा उमेदवार देण्याची बंजारा समाजातील महिलांकडून मागणी. अमरावतीमध्ये महायुतीच्या उमेदवार नवनीत राणांकडून प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांना धमक्या. त्यामुळे अमरावती लोकसभेसाठी प्रहारचा उमेदवार देणार, बच्चू कडूंची माहिती. वाशिमच्या पोरादेवी इथं मंत्री सुधीर मुनगंटीवारांनी हलगीवर धरला ठेका. भक्तिधाम इथं बंजारा समाजाचं पारंपरिक वाद्य हलगी वाजवत मुनगंटीवारांनी धरला ठेका. केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी सपत्नीक घेतलं तुळजाभवानी मातेचं दर्शन. लोकसभा निवडणुकीत 400 पेक्षा जास्त जागांवर निवडून येण्यासाठी प्रयत्न करणार, राणेंची प्रतिक्रिया. धुळ्याचे खासदार सुभाष भामरे शांतिगिरी महाराजांच्या भेटीला. लोकसभा निवडणुकीसाठी शांतिगिरी महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी आल्याची खासदार भामरेंची माहिती. शांतिगिरी महाराज नाशिक लोकसभा लढवण्यावर ठाम. आमची विविध पक्षांसोबत चर्चा सुरू, शांतिगिरी महाराजांची माहिती. शरद पवारांचा एकाही निवडणुकीत पराभव झाला नाही, त्यामुळे 7 मे रोजी सुप्रिया सुळे यांना पाठिंबा द्या. इंदापूरच्या कुरवलीतील सभेत शर्मिला पवारांचं मतदारांना आवाहन. एसटी महामंडळाला आचारसंहितेचा फटका. अर्थसंकल्पात मंजूर असलेली 900 कोटी रुपयांची रक्कम महामंडळाला न आल्यानं गाड्यांची खरेदी रखडली. जवळपास 2200 नव्या लालपरी एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणार. भंडाऱ्यात धुलीवंदनाला गरदेव यात्रोत्सव. यात्रेला हजारो भाविकांची उपस्थिती. गरदेव यात्रेमागे दंतकथा असून आजही ती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. नाशिकच्या सप्तशृंगी गडावरील आदिमाळेच्या मंदिर गाभाऱ्यात द्राक्षांची आरास. रायगडच्या पोलादपूरचं ग्रामदैवत काळभैरवनाथ महाराजांचं पालखीतून सहाणेवर आगमन. पुढील 5 दिवस काळभैरवनाथ महाराज सहाणेवर विराजमान असणार. यावेळी भाविकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती. ठाण्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या दीप या निवासस्थानी धुलीवंदनाचा सण साजरा. नातू रुद्रांसोबत नैसर्गिक रंगांची उधळण करत शिंदे कुटुंबियांकडून धुळवड साजरी. जळगावमध्ये मंत्री गिरीश महाजनांचा बंजारा समाज बांधवांसोबत होळीचा सण साजरा. बंजारा समाजाच्या महिलांकडून मंत्री गिरीश महाजन यांना गमतीने काडीने मारून फगवा वागून धुळीवंदनाचा सण केला साजरा. अमरावतीच्या मेळघाटमध्ये आदिवासी बांधवांना राणा दाम्पत्याकडून निकृष्ट दर्जाच्या साड्यांचं वाटप. त्यानंतर साड्यांची होळी करून त्याचा निषेध. राणांनी वाटलेल्या साड्यांची होळी केल्याचं बच्चू कडूंनी केलं समर्थन. अमरावतीमध्ये बंजारा नृत्य करत आमदार यशोमती ठाकूर यांच्याकडून होळी साजरी. जळगाव जिल्ह्यामध्ये सर्वत्र रंगपंचमी साजरी. मंत्री गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांसोबत लुटला रंगपंचमी खेळण्याचा आनंद. नाशिकच्या नांदगावमध्ये बंजारा तांड्यावर धुलीवंदनाची धूम. बंजारा समाजाच्या विविध तांड्यांवर हुंड खेळाची धूम. जळगावमध्ये शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसेंनी लुटला धुळवड खेळण्याचा आनंद. यावेळी खडसेंकडून सहकाऱ्यांसोबत गाणं गात सरकार विरोधात टीका. रत्नागिरीमध्ये ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींनी लुटला धुलीवंदनाचा आनंद. भैरी होळी उत्सवात साळवींनी वाजवले ढोल. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली विधानसभेच्या आमदार श्वेता महालेंकडून बंजारा तांड्यावर रंगपंचमी उत्साहात साजरी. यावेळी आमदार महालेंनी बंजारा समाजाच्या गाण्यावर धरला ठेका. जालन्याच्या अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगेंकडून सहकाऱ्यांसह धुळवड साजरी. मुंबईमध्ये अभिनेत्री शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांच्या निवासस्थानी धुळवड साजरी.
दिव्या दत्ता, फरहान अख्तर, शिवानी दांडेकर, अनुषा दांडेकर यांचाही सहभाग। हिमाचलमध्ये मंडी लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार आणि अभिनेत्री कंगना रनौतच्या निवासस्थानी धुलीवंदन। भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माकडून धुळवड साजरी, रोहितकडून सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर। सिंधुदुर्गमध्ये सणाची वेगळी परंपरा, सिंधुदुर्गमध्ये पुढील 15 दिवस होळीची धूम, होळीच्या दुसऱ्या दिवशी सर्वत्र होळीची विधिवत पूजा। अमरावती जिल्हा रुग्णालयात शॉर्ट सर्किट झाल्यानं विद्युत पुरवठा खंडित, रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल। नाशिकच्या येवल्यामध्ये महिलांनी डोक्यावर उलटे रिकामे हंडे घेत काढली प्रभात फेरी, संतप्त महिलांकडून रिकामे हंडे वाजवत पालिका प्रशासनाचा निषेध। पुण्याच्या औंध जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांना आमदार अश्विनी जगताप यांनी खडसावलं, परिचारिकेच्या चुकीमुळे 2 रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार, हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई करा, आमदार जगताप यांचे आदेश। अहमदनगरच्या पिंपळगाव लांडगा गावात पत्नीसह 2 मुलींना जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना, पतीनेच पेट्रोल टाकून जाळल्याची माहिती, या प्रकरणी आरोपीला नगर तालुका पोलिसांकडून अटक। कल्याणच्या गोरेगाव गावातील मशिदीमध्ये नमाज पडायला गेलेल्या 9 वर्षीय मुलाची अपहरण करून हत्या, 25 लाख रुपयांच्या खंडणीसाठी हत्या केल्याचं पोलीस तपासात समोर, या प्रकरणी 4 ते 5 जण पोलिसांच्या ताब्यात। भंडाऱ्यामध्ये मोहफूल वेचताना महिलेवर वाघाचा हल्ला, हल्ल्यात महिलेचा घटनास्थळीच मृत्यू, कन्हाळ गावच्या वनविभागाच्या कंपार्टमेंटमधील घटना। गडचिरोलीमध्ये पोलिसांकडून बनावट देशी दारूसह 28,40,00,000चा मुद्देमाल जप्त, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची कारवाई। सांगलीच्या कवठे महांकाळमधील इरळी गावात चालणाऱ्या एमडी ड्रग्सच्या कारखान्यावर पोलिसांची कारवाई, 100 किलोच्या जवळ एमडी ड्रग्ज सापडल्याची माहिती। भंडाऱ्यामध्ये वैनगंगा नदीत बुडून एका तरुणाचा मृत्यू, धुळवडीनंतर आंघोळीसाठी गावातील तरुणांसोबत नदीवर गेल्यानंतर घडली घटना। नागपुरातील 5 पावली उड्डाणपुलावर कार आणि दुचाकीचा भीषण अपघात, कारने समोरासमोर धडक दिल्यामुळे दुचाकीवरील 2 जण उड्डाणपुलावरून खाली कोसळून गंभीर जखमी। महाबळेश्वरमधील आंबेनळी घाटामध्ये 400 फूट खोल दरीत कोसळला टेम्पो, मेटतळे गावाजवळची घटना। माहीम समुद्रात 5 तरुण बुडाल्याची घटना, 3घांना वाचवण्यात यश, तर एकाचा मृत्यू तर एकाचा शोध सुरू। रायगड मुरडच्या काशीद किनारी 2 कार अचानक जळून खाक, मुरड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल। अकोला ते अमरावती मार्गावरील आसरा गावाजवळ एक 4चाकी वाहनाचा टायर फुटल्यानं भीषण अपघात, या अपघातात 3घांचा दुर्दैवी मृत्यू तर 5 जण गंभीर जखमी। उत्तर प्रदेशच्या नोएडा शहराच्या मध्यभागी असलेल्या हॉर्टिकल्चर डंपिंग यार्डमध्ये भीषण आग विझवण्याचे प्रयत्न सुरू। भंडारा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची जोरदार हजेरी, वाही गावात अनेकांचं मोठं नुकसान झाल्याचं चित्र। मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये महाकाल मंदिरात भस्म आरती दरम्यान मंदिरात आग, आगीमध्ये जखमी झालेले नागरिक लवकर बरे होण्यासाठी पंतप्रधान मोदींकडून प्रार्थना। एअर मार्शल पंकज मोहन सिन्हा यांची जवानांसोबत होळी साजरी, पूर्व लडाखमधील फॉरवर्ड पोस्टना पंकज सिन्हा यांची भेट, भूप्रदेश आणि हवामानाची परिस्थिती अजूनही स्थिर दक्ष राहिल्याबद्दल सिन्हांकडून जवानांचं कौतुक। दिल्लीमध्ये राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्या निवासस्थानी होळी साजरी, यावेळी लालू प्रसाद यादव यांच्या पत्नी राबडी देवी आणि मुलींचा सहभाग। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डांच्या दिल्लीतील निवासस्थानी होळी साजरी, यावेळी कार्यकर्त्यांचा सहभाग। अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्या होळीच्या उत्सवासाठी सनी लिओनीची कुटुंबासह उपस्थिती। भाजपकडून हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभेसाठी अभिनेत्री कंगना रनौतला उमेदवारी, माझ्या कुटुंबासाठी आणि माझ्यासाठी हा भावनिक दिवस, उमेदवारी मिळाल्यावर कंगना रनौतची प्रतिक्रिया।
उत्तर प्रदेशच्या मेरठ हापूर लोकसभेसाठी भाजपकडून अरुण गोविल यांना उमेदवारी। मेरठ लोकसभा मतदारसंघात 5,64,000 मुस्लिम मतदारांची संख्या तर दलित मतदारांची संख्या दुसऱ्या क्रमांकावर। IPL 2024चा संपूर्ण वेळापत्रक जाहीर। अंतिम सामना रविवार 26 मे रोजी चेन्नईच्या MA चिदंबरम स्टेडियमवर खेळला जाणार। नागपुरातील तुली आयनॉक्स चित्रपटगृहात सावरकर चित्रपटादरम्यान तांत्रिक अडचण। इंटरव्हल नंतर चित्रपट नीट चालला नसल्याने प्रेक्षकांचा गोंधळ। तिकिटाचे पैसे परत करण्याची केली मागणी। आता KYC नसलेले फास्टॅग 1 एप्रिलपासून बंद होणार, त्यामुळे ग्राहकांनी फास्टॅगचे KYC बँकेतून अपडेट करणं आवश्यक। अमूलचं दूध भारताबाहेर प्रथमच उपलब्ध होणार। अमूल फ्रेश मिल्क आता अमेरिकेतही उपलब्ध असणार। गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन हे एका आठवड्यात अमेरिकेच्या बाजारपेठेत 4 प्रकारचे दूध आणणार। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी दिल्या जगभरातील लोकांना होळीच्या शुभेच्छा। त्यांनी आपल्या एक्स पोस्टद्वारे दिल्या होळीच्या शुभेच्छा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।